विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. इयत्ता 12वी अर्थशास्त्र. मी प्राध्यापिका शैफाली विभूते. तुम्हाला पूर्वज्ञान आहेच की इयत्ता 12वी अभ्यासक्रमामध्ये बदल झालेला आहे आणि यंदाच्या वर्षी तुम्हाला 10 प्रकरणं अभ्यासण्यासाठी आहेत. त्यातलं पहिलं प्रकरण आज आपण अभ्यासणार आहोत आणि त्या प्रकरणाचं नाव आहे ते म्हणजे सूक्ष्म आणि स्थूल अर्थशास्त्राचा परिचय. इंट्रोडक्शन टू मायक्रो इकॉनॉमिक्स अँड मॅक्रो इकॉनॉमिक्स. वास्तविक पाहता अर्थशास्त्राच्या अनेकविध अभ्यासाच्या पद्धती आहेत, परंतु तुम्हाला मुख्य 2 पद्धतींचा अभ्यास या पहिल्या प्रकरणामध्ये अभ्यासण्यासाठी दिलेला आहे. मग अर्थशास्त्राच्या 2 मुख्य शाखा आहेत किंवा अभ्यासाच्या 2 पद्धती आहेत, ते म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र. सुरुवातीला आपण या 2 संकल्पनांचा वापर, त्याचा अर्थ कसा आला हे शिकणार आहोत. या प्रकरणामध्ये आपल्याला या संकल्पनांचा अर्थ, त्यांच्या व्याख्या, त्यांची ऐतिहासिक पूर्व इतिहास, त्यानंतर या संकल्पनांचा सर्वप्रथम वापर कुणी केला, त्यानंतर अभ्यास विषय, व्याप्ती या अंतर्गत आपण अभ्यासणार आहोत आणि वैशिष्ट्य आणि महत्व आपल्याला अभ्यासायची आहेत. सुरुवातीला आपण या संकल्पनेचा अर्थ लक्षात घेऊयात. सूक्ष्म अर्थशास्त्र याला इंग्रजीमध्ये मायक्रो इकॉनॉमिक्स असं म्हटलं जातं. मायक्रो MICRO आणि इकॉनॉमिक्सचं स्पेलिंग तर तुम्हाला येतच. मायक्रो हा जो इंग्रजी शब्द आहे, हा इंग्रजी शब्द मायक्रोस या ग्रीक शब्दापासून बनलेला आहे. मी एक स्क्रीन शेअर करते, त्या माध्यमातून समजून घेणं तुम्हाला सोपं जाईल किंवा समजून सांगणं सुद्धा थोडंसं वेधक होईल, आकर्षक होईल असं मला वाटतं. मग मायक्रो हा इंग्रजी शब्द मायक्रोस या ग्रीक शब्दापासून आलेला आहे. तुम्हाला समोरच आहे, मी स्क्रीन शेअर केलेली आहे, तिथे आपण अंडरलाईन करते हायलाइटच्या सहाय्यानं, म्हणजे तुमच्या लक्षामध्ये येईल. हे बघा, मायक्रोस या ग्रीक शब्दापासून मायक्रो हा इंग्रजी शब्द आलेला आहे. मायक्रो म्हणजे सूक्ष्म, म्हणजे लहान किंवा 1 दशलक्षावा भाग असं आपण म्हणू शकतो. आणि मग आता अर्थशास्त्रामध्ये 1 दशलक्षावा भाग म्हणजे केवढा? बघा, तुम्ही शाळेमध्ये असताना एकक, दशक, शतक, सहस्त्र, दशसहस्त्र, लक्ष, दशलक्ष, एकावर किती शून्य. आता आपल्याला ते अंकामध्ये लिहायचं नाहीये, परंतु दशलक्षावा भाग म्हणजे इतका लहान भाग. मग हा भाग केवढा? तर अर्थशास्त्रामध्ये लहान भाग म्हणजे व्यक्ती, त्याचं कुटुंब, विशिष्ट उद्योग, विशिष्ट वस्तूची किंमत, एखाद्या व्यक्तीचं उत्पन्न, व्यक्तीचं म्हणजे कुटुंबाचं, अर्थशास्त्रातला लहान भाग म्हणजे विशिष्ट व्यक्तीचं कुटुंब. एवढ्या छोट्या छोट्या भागांचा अभ्यास आपल्याला याच्यामध्ये करायचा आहे. म्हणजे लहान भाग किंवा हिस्सा, ज्याला आपण सूक्ष्म असं म्हणतो. आणि सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राला काही समानार्थी शब्द सुद्धा आहेत, जे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. याला अर्थशास्त्र किंवा व्यष्टी अर्थशास्त्र असं सुद्धा म्हणतो. आणि जेव्हा आपण वैशिष्ट्यामध्ये आपण त्याला मूल्य सिद्धांत किंवा किंमत सिद्धांत असं सुद्धा आपण लक्षात ठेवू शकतो. वास्तविक पाहता आपण सूक्ष्म अर्थशास्त्राचा अर्थ अभ्यासलेला आहे. काय अभ्यासलं? तर याच्यामध्ये आपण अभ्यासलेलं आहे की सूक्ष्म अर्थशास्त्र याला इंग्रजीमध्ये मायक्रो इकॉनॉमिक्स असं म्हटलं जातं. मायक्रो हा जो शब्द आहे तो ग्रीक मायक्रोस या शब्दापासून आलेला आहे. याचा अर्थ लहान भाग किंवा हिस्सा. हा केवढा? 1 दशलक्षावा. उदाहरणार्थ, विशिष्ट कुटुंब, विशिष्ट व्यक्तीचं उत्पन्न, विशिष्ट वस्तूची किंमत,
किंवा एखाद्या व्यक्तीची मागणी, एखाद्या व्यक्तीने केलेली मागणी, एवढा छोटा छोटा भाग आपण याच्यामध्ये लक्षात घेऊ शकतो. मग आणि स्थूल अर्थशास्त्र प्रकरणाचं आपलं हेडिंगच काय आहे, प्रकरणाचं नाव काय आहे, सूक्ष्म आणि स्थूल अर्थशास्त्राचा अभ्यास. मग स्थूल अर्थशास्त्र म्हणजे काय, तर त्याला इंग्रजीमध्ये मॅक्रो इकॉनॉमिक्स असं म्हटलं जातं. मॅक्रो MACRO इकॉनॉमिक्सचं स्पेलिंग तुम्हाला येतच. ECONOMICS इकॉनॉमिक्स. वास्तविक पाहता हे सांगायची आवश्यकता नाहीये, पण मी स्क्रीन शेअर करणारच आहे तुम्हाला. मग स्थूल अर्थशास्त्र म्हणजे काय, तर मोठ्या भागाचा अभ्यास, एकूणाचा अभ्यास, समग्राचा अभ्यास. इथे आपण लहान घटकाचा अभ्यास करतो सूक्ष्ममध्ये, आणि स्थूलमध्ये आपण मोठ्या घटकाचा अभ्यास करणार आहोत. मग हा भाग केवढा, तर संपूर्ण अर्थव्यवस्थेमध्ये राष्ट्रीय उत्पन्न, सर्वसाधारण किंमत मागणी, एकूण मागणी, एकूण पुरवठा, अनेक उद्योगांचा अभ्यास, म्हणजे सगळा मोठा भाग आपल्याला अभ्यासायचा आहे. वास्तविक पाहता सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र या दोन्ही संकल्पनांचा अर्थ आपण या प्रस्तावनेतून अभ्यासलेला आहे. मग या दोन्ही संकल्पनांचा सर्वप्रथम वापर जो आहे तो 1933 साली ओस्लो विद्यापीठातील नॉर्वेजियन अर्थशास्त्रज्ञ जे आहेत रॅग्नर फ्रिश, त्यांचं नाव, यांनी या दोन संकल्पनांचा प्रथम वापर केला आणि या संकल्पना लोकप्रिय करण्याचं काम केलेलं आपल्याला दिसून येतं. मग आता हे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे मित्रांनो, की हे रॅग्नर फ्रिश जे आहेत ते कोण आहेत. तर मी एक स्क्रीन शेअर करते तुमच्या समोर, म्हणजे समजून घेणं आपल्याला सोपं जाईल. रॅग्नर फ्रिश हे जे आहेत हे अर्थमिती आणि अर्थशास्त्राचे तज्ज्ञ होते. त्यांना 1969 साली अर्थशास्त्रासाठी प्रथम नोबेल स्मृती पुरस्कार मिळालेला होता आणि ते अर्थमिती शास्त्राचे जनक होते. मग आता अर्थमिती शास्त्रामध्ये गणितीय प्रारूप आणि संख्याशास्त्रीय तंत्र यांचा वापर अर्थशास्त्रीय सामग्रीच्या आणि सिद्धांतांच्या विश्लेषणासाठी केला जातो. मग रॅग्नर फ्रिश यांचे व्यापार चक्रावरचे अनेक लेख प्रसिद्ध आहेत आणि त्यामध्ये सर्वप्रथम त्यांनी वैयक्तिक उद्योग आणि उत्पादकांच्या अभ्यासाला सूक्ष्म अर्थशास्त्र असं म्हटलेलं आहे. रॅग्नर फ्रिश यांनी अनेक अर्थशास्त्रीय संकल्पनांची सर्वप्रथम मांडणी केलेली आहे. हे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे, म्हणून सांगणं क्रमप्राप्त आहे. मग आपण आत्ताच बघितलं की सूक्ष्म अर्थशास्त्र या दोन आणि स्थूल अर्थशास्त्र या दोन संकल्पनांचा सर्वप्रथम वापर कुणी केला. आपण सूक्ष्म अर्थशास्त्राची ऐतिहासिक वाटचाल अभ्यासणार आहोत. हिस्टॉरिकल रिव्ह्यू असं ज्याला इंग्रजीमध्ये म्हटलं जातं. मग सूक्ष्मलक्षी आर्थिक विश्लेषण हे विश्लेषण प्रथम विकसित झालेलं आहे आणि हा एक पारंपरिक दृष्टिकोन आहे. हा एक पारंपरिक दृष्टिकोन आहे ज्याला आपण ट्रॅडिशनल अप्रोच असं इंग्रजीमध्ये म्हणतो. या विश्लेषण पद्धतीचा प्रारंभ जो आहे तो सनातनवादी अर्थशास्त्रज्ञांच्या कालखंडामध्ये झालेला आपल्याला दिसून येतोय. स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहे. मग क्लासिकल इकॉनॉमिक्स कोण, ॲडम स्मिथ, डेव्हिड रिकार्डो, JS मिल यांचा त्याच्यामध्ये समावेश होतो. आणि मग नवसनातनवादी अर्थशास्त्रज्ञ प्राध्यापक मार्शल यांनी सूक्ष्मलक्षी आर्थिक विश्लेषण लोकप्रिय करण्याचं काम केलेलं आहे. मग प्राध्यापक मार्शल यांचं अर्थशास्त्राची मूलतत्वे हे पुस्तक किंवा ग्रंथ 1890 मध्ये प्रकाशित झालं आणि त्याच्यामध्ये आपल्याला या पद्धतीचं विश्लेषण दिसून येतं. मग इतर जे अर्थशास्त्रज्ञ आहेत प्राध्यापक पिगू, JR हिक्स, प्राध्यापक सॅम्युएल्सन, श्रीमती जॉन रॉबिन्सन या अर्थशास्त्रज्ञांनी सूक्ष्म अर्थशास्त्राच्या विकासात मोलाचं योगदान दिलेलं आपल्याला दिसून येतो. वास्तविक पाहता आपण
ही संकल्पना, त्याचा अर्थ अभ्यासलेला आहे, त्याची ऐतिहासिक वाटचाल आणि या दोन संकल्पना प्रथम ज्यांनी मांडल्या ते म्हणजे रॅग्नर फ्रिश. हे कोण होते याचा अभ्यास आपण केलेला आहे. तुमच्या लक्षात आलेलंच असेल. यानंतर आपण वळतो आहोत ते म्हणजे या संकल्पनेची व्याख्या. अर्थशास्त्रामध्ये व्याख्येला अनंत साधारण असं महत्व आहे. मग ही जी व्याख्या आहे, या दोन व्याख्या तुम्हाला अभ्यासण्यासाठी आहेत. त्यातील पहिली व्याख्या जी आहे ती अतिशय सोपी आहे, साध्या शब्दामध्ये मांडलेली आहे, जी तुम्हाला स्क्रीनवर दिसते आहे. आपण ती हायलाइट करूयात. मॉरिस डॉब यांची जी व्याख्या आहे, मॉरिस डॉब यांची व्याख्या अतिशय सोपी आहे. अर्थव्यवस्थेचे सूक्ष्मदर्शी अध्ययन म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र. आणि दुसरी जी व्याख्या आहे ती प्राध्यापक ए.पी. लर्नर यांची व्याख्या आहे. या व्याख्येमध्ये, ही व्याख्या आपण समजून घ्यायच्या आधी मी तुम्हाला या व्याख्येमध्ये काय सांगितलेलं आहे. या व्याख्येमध्ये काय सांगितलंय की आपण आपल्या माणसाच्या शरीरामध्ये अनेक पेशी असतात, तसं अर्थव्यवस्थेमध्ये सुद्धा अनेक व्यक्ती, त्यांची कुटुंब असतात आणि ही अर्थव्यवस्थेच्या संचलनामध्ये कशी भूमिका पार पाडतात एवढाच फक्त मुद्दा या व्याख्येमध्ये त्यांनी मांडलेला आहे. सोपा आहे, परंतु ती व्याख्या थोडीशी जरा विश्लेषक पद्धतीनं मांडलेली आहे. तुम्ही जर का नीट वाचली किंवा नीट समजून घेतली तर तुमच्या लक्षात ती सहज येऊ शकते. मग ए.पी. लर्नर यांची व्याख्या जी आहे ती आपण बघूया. सूक्ष्म अर्थशास्त्राद्वारे अर्थव्यवस्थेकडे जणू काही सूक्ष्मदर्शकातून पाहिलं जातं. अर्थव्यवस्थारूपी शरीरातील लाखो पेशी म्हणजे व्यक्ती आणि कुटुंब उपभोक्त्याच्या रूपानं आणि व्यक्ती आणि उत्पादन संस्था उत्पादकाच्या रूपानं अर्थव्यवस्थेच्या संचलनात कशा प्रकारे भूमिका पार पाडतात हे अभ्यासण्यासाठी सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्र या पेशीकडे जणू काही सूक्ष्मदर्शकातून पाहते. या दोन व्याख्या तुम्हाला इथं अभ्यासण्यासाठी आहेत. यानंतर आपण अभ्यासतो आहोत ते म्हणजे सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचा अभ्यास विषय, ज्याला व्याप्ती असंही आपण म्हणतो, स्कोप ऑफ मायक्रो इकॉनॉमिक्स. स्क्रीनच्या माध्यमातून पुन्हा एकदा आपण समजून घेऊयात. तर सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राची व्याप्ती ही जी आहे ती 3 भागामध्ये विभागलेली आपल्याला दिसून येते आणि हे 3 मुद्दे सहाय्यानं तुमच्या समोर मांडलेले स्क्रीनच्या रूपामध्ये दिसते आहेत. हे 3 भाग कोणते कोणते आहेत बघा. अभ्यास विषय किंवा व्याप्ती. वस्तूंच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत हा पहिला भाग आहे. उत्पादन घटकांच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत हा दुसरा भाग जो बाणाने दाखवलेला आहे तो, आणि तिसरा भाग आर्थिक कल्याणाचे सिद्धांत. मग हा जो पहिला भाग आहे वस्तूच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत, याच्यामध्ये काय आहे तर मागणीचं विश्लेषण आणि पुरवठ्याचं विश्लेषण. वस्तूंच्या किमती बाजारपेठेतील मागणी आणि पुरवठ्यानं निश्चित केल्या जातात. सूक्ष्म अर्थशास्त्र मागणी विश्लेषणाशी संबंधित आहे. ते वैयक्तिक उपभोक्त्याचे वर्तन आणि वैयक्तिक उत्पादकाचे वर्तन म्हणजे वैयक्तिक उत्पादकाच्या वर्तनाशी संबंधित आहे. त्यानंतरचा दुसरा जो भाग आहे तो म्हणजे उत्पादन घटकांच्या किंमत निश्चितीचे सिद्धांत. याच्यामध्ये बघा, उत्पादनाचे प्रमुख 4 घटक आहेत. मग हे उत्पादनाचे प्रमुख 4 घटक कोणते आहेत तर भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक यांचे मोबदले दिले जातात. भूमीचा मोबदला खंड, ज्याला इंग्रजीमध्ये आपण रेंट म्हणतो. श्रम मोबदला वेतन, मजुरी किंवा पगार. भांडवलाला व्याज आणि संयोजकाचा मोबदला म्हणजे नफा. हे उत्पादन प्रक्रियेमध्ये सहभागी होत असतात. मग सूक्ष्म अर्थशास्त्र जे आहे या मोबदल्यांची निश्चिती करण्यास मदत करतं.
तिसरा भाग जो आहे तो म्हणजे आर्थिक कल्याणाचे सिद्धांत. यामध्ये प्रामुख्याने साधन सामग्रीच्या कार्यक्षम वाटपाशी हा भाग संबंधित आहे. जर साधन सामग्रीच्या झालेल्या वाटपामुळं संपूर्ण समाजाला महत्तम समाधान प्राप्त होत असेल तर ते वाटप कार्यक्षम आहे असं म्हणता येतं. साधनांच्या कार्यक्षम वाटपामुळं समाजाचे जास्तीत जास्त आर्थिक कल्याणाचे उद्दिष्ट साध्य होते. दुसऱ्या शब्दात आर्थिक कार्यक्षमतांचा अभ्यास यामध्ये होतो. मग या आर्थिक कार्यक्षमतांचा विचार 3 प्रकारामध्ये होतो. उत्पादन क्षेत्रातील कार्यक्षमता, उपभोगाच्या क्षेत्रातील कार्यक्षमता आणि एकूण आर्थिक कार्यक्षमता. सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचा अभ्यास हे प्रामुख्याने किंमत सिद्धांत व साधन सामग्रीचे वाटप यांच्याशी संबंधित आहे. सूक्ष्म अर्थशास्त्र या शाखेमध्ये संपूर्ण अर्थव्यवस्थेशी संबंधित समग्र परिमाणांचा अभ्यास केला जात नाही. या शाखेमध्ये लहान भागाचा अभ्यास केला जातो. इथपर्यंत तुमच्या लक्षात आलेलं आहेच आहे. यानंतर आपण अभ्यासणार आहोत ते म्हणजे यातील महत्वाचा भाग सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्ट्य. पुन्हा एकदा आपण ती स्क्रीनच्या माध्यमातून समजून घेऊयात. तर वास्तविक पाहता मित्रांनो 7 ते 8 मुद्दे तुम्हाला अभ्यासायचे आहेत आणि याच्यामध्ये पहिलं वैशिष्ट्य सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्राचं जे आहे ते म्हणजे स्क्रीन शेअर करताना काहीतरी घोळ झाला. वास्तविक पाहता हे तंत्र आपण सारेच नवीन वापरात आणत आहोत. त्यामुळे थोडस सुरुवातीला काहीतरी अडचण उद्भवते आणि नेहमी जर का आपण ते वापरात आणलं तर लगेच आपल्याला सहज साध्य आहे ते. तर ही जी वैशिष्ट्ये आहेत सूक्ष्म अर्थशास्त्राची वैशिष्ट्य. पहिलं वैशिष्ट्य जे आहे ते म्हणजे वैयक्तिक घटकांचा अभ्यास. बघा आपण हायलायटरच्या साहाय्याने बघूयात. वैयक्तिक घटकांचा अभ्यास. सूक्ष्म अर्थशास्त्रात विशिष्ट उद्योग संस्था, कुटुंब संस्था, वैयक्तिक किमती यासारख्या लहान वैयक्तिक आर्थिक घटकांच्या वर्तनाचा अभ्यास केला जातो. यानंतरचं दुसरं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे किंमत सिद्धांत. सूक्ष्म अर्थशास्त्र वस्तू आणि सेवांच्या किंमत निश्चितीशी तसंच उत्पादन घटकांच्या किंमत निश्चितीशी संबंधित आहे. म्हणून सूक्ष्म अर्थशास्त्राला किंमत सिद्धांत किंवा मूल्य सिद्धांत असंही म्हटलं जातं. त्यानंतरचं तिसरं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे आंशिक समतोल. दोन घटकांमधील संतुलन म्हणजे समतोल. सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रीय विश्लेषण म्हणजे आंशिक समतोलाचे विश्लेषण होय. आंशिक समतोलामध्ये एक उपभोक्ता, एक उत्पादन संस्था, विशिष्ट उद्योग यासारख्या वैयक्तिक आर्थिक घटकांच्या समतोलाचं विश्लेषण केलं जातं. आंशिक समतोल विश्लेषण पद्धतीत वैयक्तिक घटकाला इतर आर्थिक घटकापासून बाजूला काढून त्यांच्या समतोलाचा अभ्यास केला जातो. त्यानंतरचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे विशिष्ट गृहीतकांचा आधारित. विशिष्ट गृहीतकांवर आधारित. मग त्याच्यामध्ये आपल्याला इतर परिस्थिती कायम बघा थोडस जरा फोटो दुसरा आला. जी पुढे आपण महत्व अभ्यासणार आहोत ते एकदम समोर स्क्रीनवर आलेलं आहे. हा बघा आपण पुन्हा स्पॉटलाइटच्या साहाय्यानं ते लक्षात घेऊयात. विशिष्ट गृहीतकांवर आधारित इतर परिस्थिती कायम या मूलभूत गृहीतकांचाही आधार घेऊन विवेचनाची सुरुवात केली जाते. पूर्ण रोजगार, शुद्ध भांडवलशाही, पूर्ण स्पर्धा, सरकारचे निर्हस्तक्षेपाचे धोरण इत्यादी गृहीतकांवर आधारित असते. या गृहीतकांमुळे सिद्धांतांचं विवेचन सोपं होतं. त्यानंतरचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे विभाजन पद्धत.
सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रात अर्थव्यवस्थेचे लहानात लहान वैयक्तिक घटकामध्ये विभाजन केले जाते आणि नंतर प्रत्येक घटकाचा स्वतंत्रपणे तपशीलवार अभ्यास केला जातो. विभाजन पद्धत याला इंग्रजीमध्ये स्लायसिंग मेथड असं आपण म्हणतो. सूक्ष्मलक्षी अर्थशास्त्रात विभाजन पद्धतीचा वापर केला जातो. उदाहरणार्थ राष्ट्रीय उत्पन्नामधील वैयक्तिक उत्पन्नाचा अभ्यास केला जातो आणि समग्र मागणी, एकूण मागणीपैकी वैयक्तिक मागणीचा अभ्यास केला जातो. त्यानंतरचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे सीमांत तत्वाचा वापर. सीमांत संकल्पना ही सूक्ष्म आर्थिक विश्लेषणाचं मुख्य साधन आहे. सीमांत परिमाण म्हणजे एका वाढीव नगामुळं एकूण परिमाणात होणारा बदल होय. मग सीमांत तत्वाचा वापर सूक्ष्म बदलांचा परिणाम उत्पादक व उपभोक्त्याचे आर्थिक निर्णय घेताना केला जातो. त्यानंतरचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे बाजार रचनेचे विश्लेषण. सूक्ष्म अर्थशास्त्र पूर्ण स्पर्धा, मक्तेदारीयुक्त स्पर्धा, मक्तेदारी, अल्पाधिकार, द्वयाधिकार असे अनेकविध बाजाराचे जे प्रकार असतात त्या बाजार रचनांचं विश्लेषण किंवा स्पष्टीकरण करते. आणि त्यानंतरचं शेवटचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे मर्यादित व्याप्ती. सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याप्ती ही तेजी मंदी, व्यवहार तोल, राष्ट्रीय उत्पन्न, दारिद्र्य, बेरोजगारी, लोकसंख्या, आर्थिक वृद्धी यासारख्या मोठ्या राष्ट्रव्यापी आर्थिक समस्यांशी संबंधित नसते, तर ती फक्त वैयक्तिक घटकापुरती मर्यादित आहे. साधारणपणे बघा, तुमच्या लक्षात आलं असेल की आपण बघितली वैशिष्ट्य 8: वैयक्तिक घटकांचा अभ्यास, किंमत सिद्धांत, आंशिक समतोल, विशिष्ट गृहीतकांवर आधारित, विभाजन पद्धत, सीमांत तत्वाचा वापर, बाजार रचनेचे विश्लेषण आणि मर्यादित व्याप्ती. इथपर्यंतचे 8 मुद्दे आपण वैशिष्ट्यामध्ये अभ्यासलेले आहेत. आणि यानंतर आपण अभ्यासणार आहोत ते म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्राचं महत्व. मग सूक्ष्म अर्थशास्त्राचं महत्व पुन्हा एकदा आपण स्क्रीन शेअरच्या माध्यमातून पाहूयात. त्याच्यामध्ये तुम्हाला पहिलं महत्व सांगता येतं सूक्ष्म अर्थशास्त्राचं ते म्हणजे किंमत निर्धारण